आम्ही ना उडीद खुरपीत होतं, उडीद आणि तूर पण लय गवत होतं त्यातून असं मच्छरचा आवाज त्याच्यामुळे नाकतोंडच सोडलं नाही. नंतर म्हणलं आता जाताना व्हिडिओ काढावं, कारण मच्छरच तेवढं होतं. थोडं जरी सोडलं की लगेच चावत आहे, म्हणून हेच नाही केलं. तर हा का आता खुरपायचं झालं आहे. आता निघालोत घराकडं आम्ही. कृष्णा पण होता आणि ते पण होते, तर ते पण पुढे चालले. तर होय रे, थोड्या की ना मुगाच्या शेंगा, आता मुगाच्या शेंगा खायच्या. आता सर तोंड सुजलं रे माझं थरा मच्छर चावचं. होय रे कृष्णा, घे ना थोड्या खायला. तर आता चाललो तर आम्ही, कारण हे पण झालं ना, तर अंधार पण पडायला लागला. निघालो घरी आता. मुगाच्या शेंगा तुडते कृष्णा, खायच्यात. होय कृष्णा, हे बघा असा आलाय बघा. मग हे बघा चांगला आलाय. मग पण लयची होते रे बाबा, मच्छरच लय चावत येतं. कारण तुमच्याकडे चावते का नक्की सांगा बाई आम्हाला, कारण आमच्याकडे तर खूपच चावायला लागले. एवढं चावते की काही काम करावं असं पण सुचत नाही ना. का सुचतंय रे, काम करावं असं पण सुचत नाही. कारण तका ते पण तिथं जाऊन थांबले, ते शेडपशी तका पुढं पुढं चलते ते ना. आम्ही पाठीमागायचे तर किती तोडायचे का, तोड निबरच घे. ये मुगाच्या शेंगा खायला. होय बघू दे किती किती अशा का चांगल्या आल्यात का बघा शेंगा. आमच्या निबर व्हायला लागल्यात. कृष्णाने तोडून घेऊन आला शेंगा खायला. आवडतात लई लयच. ही बघा ही सोयाबीन आहे इकडं, दिसली काही अशी आली चांगली का बघा ही. आणि इकडं मुग आहे. म्हणजे की रे आपण तोडून आणलंच म्हणून स्वतःच खातोच आहे का नाही. बघा मला पण द्याय ना, या खायला त्यांना शेंगा दे खायला. या शेंगा खायला. मग कृष्ण शेंगा खायला देतोय. एवढं जुळून पण आणलंस तू. अगं जुळून पण घेऊन आलाय, कारण खाण्यासाठी. म्हणजे एका मोठीत पण बसतात ना जुळ्यात, लय मोठे पण बसतात, त्याच्यामुळे घेऊन आलाय. आणि खरंच चांगलं लागतात बरं का, ताजी ताजी शेंगा तोडून खाल्ल्या का भारी वाटतात खायला. वाटतात का रे. चिरलं चावते. आता केस धुतले ते तसेच येतं मोकळे बघ ना. कारण बाम हे करीन म्हणलं वा सोळीन सुकायला, तर ते खुरपीत आहे. मच्छर तेवढं चावते. थोडं पण असं हात जरी थोडा उघडं राहिले की मच्छर चावते. पायाला पण तितकंच, तोंडाला पण तेवढंच चावते. कारण आज खुल्लंच नाही केलं, वाटायला चालतं नाही म्हणलं हे काढते. पण तिथं नको, कारण मच्छर लय चावते. आहे का माझ्या तोंडाला ते मच्छर चावलं सुजल्यावर दिसतं का बघ ना. बघ असं दिसतं का, दाखवर मला. थांब ना.